नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर उन्हाळा सुरू आहे. आपण बरेच थंड पेय वगैरे कसे बनवायचे ते बघतोय. तर आज आपण बनवणार आहोत कोकम सरबत. तर कोकम आगळ वापरून कोकम सरबत कसा बनवायचा हे मी दाखवणार आहे. तर कोकम सरबतमध्ये मी थोडेसे सब्जाचे बीसुद्धा टाकणार आहे. सब्जाचे बी उष्णतेसाठी खूप म्हणजे चांगले असतात. याच्याने उष्णतासुद्धा कमी होते. त्यामुळं मी आज कोकम सरबतमध्ये सब्जाचे बीसुद्धा वापरणार आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल वापरायचं नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. पण मी हे थोडेसे सब्जाचे बी घेतले आहेत आणि ते पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत. तर ते छान असे भिजलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. तर उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा बाहेरून वगैरे आल्यानंतर काहीतरी थंड असं प्यावंसं वाटतं. तर अशा पद्धतीनं कोकम सरबत तुम्ही नक्कीच बनवू शकता. चला तर मग सुरुवात करूया. तर सरबत बनवण्यासाठी इथं मी एक भांडं घेतलेलं आहे. तर सुरुवातीला मी त्याच्यामध्ये पाणी टाकून घेते. तर हे थंड पाणी आहे. फ्रीजमध्ये मी थंड होण्यासाठी पाणी ठेवलं होतं. तर आता आपल्याला टाकायचं आहे कोकम आगळ. तर याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर मी अंदाजेच याच्यामध्ये कोकम आगळ टाकते, म्हणजे छानसा रंग यायला हवा त्या कोकम सरबतला. इतपत मी याच्यामध्ये कोकम आगळ टाकलेला आहे. तुम्ही बघू शकताय किती छान रंग दिसतोय ते. तर सुरुवातीला मी थंड पाणी घेतलं, त्याच्यामध्ये कोकम आगळ टाकून घेतलेलं आहे. आता मी टाकणार आहे साखर. तर साखरेचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी 4 चमचे साखर टाकते. आता मी याच्यामध्ये पिळून घेणार आहे लिंबू. तर लिंबू पिळल्यामुळं हे जे कोकम सरबत आहे त्याला छान अशी टेस्ट येते. त्यासाठी मी लिंबूसुद्धा पिळते सरबत बनवताना. तर अर्धा लिंबू मी पिळून घेते. तुम्हाला जर जास्त लिंबू हवा असेल तर थोडंसं लिंबू जास्त टाकलं तरीसुद्धा चालेल. तर अगदी थोडंसं मीठसुद्धा याच्यामध्ये टाकायचं आहे. तर आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छानसं. तर आपण साखर विरघळेपर्यंत हे छान असं हलवून घेणार आहोत. तर अचानक घरामध्ये जर कोणी आलं तर अशा पद्धतीनं कोकम सरबत वगैरे बनवून दिला, उन्हातून बाहेरून जरी कोणी आलेलं असेल आणि अशा पद्धतीने सरबत वगैरे बनवला तर सगळ्यांनाच अगदी छान वाटतं आणि अगदी छान लागतो हा कोकम सरबत. तर साखर विरघळेपर्यंत मी हे व्यवस्थित हलवून घेते. तर साखर विरघळेपर्यंत मी छान असं हे हलवून घेते. तुम्ही बघू शकताय. तर अगदी थोडीशी साखर खाली चमच्याला लागते मला. तर आणखीन एखाद मिनिटभर मी हे साखर विरघळवून घेणार आहे. तर बऱ्याचदा आपण घरामध्ये कोणी आलं किंवा आपण जरी बाहेरून आलो तरी लिंबू सरबत वगैरे पितो. तर थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून जर समजा घरामध्ये कोकम आगळ वगैरे आणून ठेवलं आणि अशा पद्धतीनं जर कोकम सरबत वगैरे बनवला तर अतिशय छान असं आणि थोडंसं वेगळं पण काहीतरी पियायला आपल्याला छान असं लागतं. त्यासाठी अशा पद्धतीनं कोकम आगळ आणून ठेवलं आणि मग सरबतसुद्धा अगदी झटपट तयार होतं त्याचा. तर हे बघा, छान अशी साखर मी विरघळवून घेतलेली आहे. तर आता मी हे एका ग्लासामध्ये ओतून घेते दोन्ही. तर हे बघा, 2 ग्लास घेतलेले आहेत मी काचेचे. तर त्याच्यामध्ये मी हा कोकम सरबत जो आहे तो ओतून घेणार आहे. तर अगदी छान असा याचा रंगसुद्धा दिसतोय. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे सब्जाचे बी जे आपण भिजवून घेतले होते. तर उन्हाळ्यातून आल्यानंतर अशा पद्धतीनं हा कोकम सरबत बनवला आणि तो जर आपण पिलो किंवा कोणाला जरी दिला, बाहेरून जरी आपल्या घरी कोणी आलं असेल तर अतिशय छान असा सरबत आहे हा कोकम सरबत. त्याच्यामध्ये आपण सब्जाचे बीसुद्धा वापरलेले आहेत. तर सब्जा शरीरासाठी खूप चांगला असतो. तर बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की कोणाला उष्णता वगैरे झालेली असेल किंवा उन्हाळा वगैरे लागलेला असेल तर अशा पद्धतीनं सब्जाचे बी वगैरे पाण्यामध्ये भिजवून पिण्याचे सल्ले बरेच जण देतात. तर
आपण अशा पद्धतीने आज कोकम सरबत बनवलेला आहे। तर सब्जेचे बी टाकल्यानंतर मी छान असे हा सरबत जो आहे कोकम सरबत तो छान असा मिक्स करून घेते। तर किती छान दिसतोय हा कोकम सरबत, तर जितका छान दिसतोय तितकाच प्यायला सुद्धा अगदी छान असा लागतो। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हा कोकम सरबत एकदा नक्की बनवून बघा। तर हे बघा तयार आहे थंडगार असा अतिशय पौष्टिक असा कोकम सरबत। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं हा कोकम सरबत एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील। आणि अगदी साध्या सोप्या ज्या माझ्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील।